तुम्ही उत्तम प्रशासक आहात हे महाराष्ट्राने सातत्यानं बघितलंय, त्यामुळे याही परिस्थितीत तुम्ही अर्थव्यवस्था मॅनेज करू शकाल का, प्रशासन योग्य पद्धतीने राबवू शकाल का, तर निश्चितच महाराष्ट्राचा तुमच्यावर त्या संदर्भात विश्वास आहे. पण अचानक गेले काही दिवस आम्ही बघतोय की तुम्ही एक गुलाबी रंगाचं जॅकेट वापरायला लागला, अशा स्वरूपाची चर्चा आहे. पुणेकरांनो, ह्याला गुलाबी रंग म्हणतात का? माझ्या माहितीप्रमाणे ह्याला गुलाबी रंग म्हणत नाही. गुलाबी रंग तेव्हा का तो गुलाबी काढलं, इथं फुल दिसतंय ते गुलाबी आहे. उगीच काहीतरी गुलाबी. नाही, पण देवेंजी तुम्ही अचानकपणे असं सेम रंगाचं जॅकेट वापरणं किंवा मी निलेशजींना मागं बघायचो, कधी कोट वापरला नव्हता. आता का कोट वापरायला लागला? जरा भारदस्त वाटावं म्हणून वापरायला लागले. संपादक जरा तसंच आहे. सुरुवातीला तुम्ही आमच्या पुढे यायचा, आता काय, आता आम्ही म्हणतो निलेशजींचा मूड जाऊ नये, उगीच आपल्याला झटका बसेल, काहीतरी वाजवी लागेल, असं आम्हाला सांभाळावं लागतं तुम्हाला. तशामुळं आम्हालाही वाटलं की आता साठी ओलांडली, आता जरा जॅकेट घालायला सुरुवात करावी. आणि मला खरं सांगू का, इथं आता तुमचा एसी कमी आहे, परंतु त्या आमच्या सभागृहात अशी थंडी वाजते आणि संख्या कमी झाली. मी सभागृहात जास्तीत जास्त बसणारा मंत्री आहे, हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मला प्रश्न उत्तरं चुकवायला, लक्षवेधी चुकवायला, चर्चा चुकवायला आवडत नाही. कारण लोकांनी आपल्याला निवडून दिलं, ती आपली जबाबदारी आहे. समोरचे लोक आज 4-5 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करतायत, त्यांना उत्तर दिलं गेलं पाहिजे. त्यावेळेस तिथं वास्तविक संख्या कमी झाली की थंडी वाजायला लागली की मी सारखं त्यांना सांगत असतो, नीलमताई आता गेल्या असतील किंवा तुम्ही बंद करा बंद करा बंद करा, अशा प्रकारचं असतं. म्हणून ते जॅकेट वापरायला सुरुवात केली. आता जॅकेट वापरायला लागले तर काही हौसे नवसे म्हणले, जरा बरं दिसते, घालत चालू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.